केंद्राचा बजेट हा मध्यमवर्गीय गरीब लोकांसाठी चांगला वाटतो आहे, कारण 3 लाखाच्या आतमध्ये एकही रुपया टॅक्स भरायचा नाही आहे। 3 ते 5 जे काय त्यांनी टक्केवारी दिलेले आहे, 5 ते 10, 10 ते 30 आणि त्याच्या पुढे, त्याच्यामुळे एवढी मोठी अमाऊंट ही श्रीमंतांकडे असते, ठीक आहे, गरिबांकडे नसते, मध्यमवर्गीयांकडे नसते। त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब मंडळींना हा अर्थसंकल्प लाभदायक आहे। त्यानंतर गरिबाला उद्या सोनं घ्यायचं असलं तर 73,000 75,000कडे गेलं होतं, आज 5,000 जरी कमी झालं तरी त्याच्यामध्ये त्यांना थोडी तसल्ली आहे। त्यानंतर विविध वस्तूंवरती जो काही कर आहे तो त्यांनी कमी केलेला आहे। अशा अनेक बाबी आहेत की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना चांगल्यापैकी पॅकेज दिलेलं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत। त्यानंतर 5 वर्षाची आणखीन जी अन्नपूर्णा योजना आहे, जे पंतप्रधानांच्या माध्यमातून फुकट धान्य जे काय द्यायचं आहे ती योजना चालू आहे। 80 कोटी लोकांना, म्हणजे 140 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोकांना जर एवढं मोफत धान्य जर देणं आहे तर सरकारवरती केवढा मोठा भार आहे। परंतु ह्या सगळ्याचा विचार फक्त माझा देश सुजलाम सुफलाम व्हावा, माझी लोकं तंदुरुस्त व्हावी हा हेतू ठेवून कालचा केंद्राचा अर्थसंकल्प त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे।